क्रिकेटमध्ये ज्याने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ओपनच्या टुर्नामेंट ज्याच्या माध्यमातून सातत्याने खेळत येत असतात. चालू ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या तर आता 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, चेंडू सरळ येतो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं तर चेंडू मात्र स्टंपला लावला असता तर कदाचित या ठिकाणी सूरज गोंधळी हा मात्र बाद झाला असता, परंतु सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 4 लागते धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असताना आता मात्र संपूर्ण जबाबदारी ही अर्थात जयेशच्या खांद्यावरती आहे. आपण चालू सामना पाहतोय, अर्थात जे शेळके शाहीर ब्रदर्स भुनंग विरुद्ध नवतरुण खानाव या दोन्ही संघांदरम्यान ही लढत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये चांगला क्लास आहे. पुढील चेंडू आपण पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी बॅटची कडा घेऊन फलंदाज आकाश गोंधळी मात्र बॅक टू दी पॅव्हलियन. आणि जयसाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक मात्र देवेंद्रजी शेळके यांच्या माध्यमातून आलेलं आहे. मित्रांनो, मॅचमध्ये कितीही धावसंख्या जरी कमी राहिली ना तरी श्वास सोडायचा नसतो, कारण 1983चा जो वर्ल्ड कप आठवा अर्थात भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, त्यामध्ये सुद्धा मित्रांनो भारतीय संघाने फक्त 183 धावा केल्या होत्या, परंतु समोरच्या संघाला अवघ्या 140 धावे संख्येवरती ऑल आउट केलं होतं. आणि पहिलाच जो वर्ल्ड कप आहे तो आपल्या नावावरती केला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो जरी धावसंख्या कमी असली तरी सुद्धा भुवनंग संघाकडे एक चांगली संधी आहे, किंवा त्याच वेळेला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल, या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल, आपल्या गावातील जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनोरंजन करायचं असेल तर आता मात्र जयेश शेळकेला खूप मोठी या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल. तीन चेंडू अजूनही शिल्लक. साहिल शिंगरूद आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला येतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेला फुलर रेंजचा चेंडू, परंतु तिथला चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. आणि आता मात्र मिसफील्ड पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. कमॉन डीजे. या ठिकाणी मी अजून सुद्धा विनंती करतोय, जो साईडला जो फडका आहे अर्थात जो पट्टा आहे त्याच्यावरती काही माणसं बसलेली आहेत, मी विनंती करतोय आपण त्यातून लगेच उठायचं आहे. पुढील चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अर्थात टप्पपणाचा थोडासा खालीच राहतो, ज्याला आपण सबमरीन डिलिव्हरी म्हणतो, किंवा त्याच वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज थोडा का होईना पण तो बीट झालेला आहे. अशाच प्रकारचे निर्धाव चेंडू मात्र काढावे लागले. आतापर्यंत संघाची धावसंख्या 8 लागते धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. शेवटला अंतिम चेंडू या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी मारा. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कार्पेट सहारे अर्थात वाईडिश मिड ऑन क्षेत्रामध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आणि 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 10 लागते धावफलकावरती. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. सर्व क्रीडा रसिक आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या संख्येने मात्र उपस्थित झालेले आहेत. आपण उद्याचा आणि जर परवाचा विचार केला तर शनिवार आणि रविवार बरेचसे क्रीडा रसिक आहेत या मैदानाच्या सभोवताली तुडुंब गर्दी मात्र करताना दिसणार आहेत. कारण परवा जर पाहिलं तर मित्रांनो ओपनचा लॉट आहे, त्याच्यामध्ये आपल्या भुवनंग गावातील नव्हे, आपल्या अलिबाग तालुक्यामधील नव्हे, आपल्या रायगड जिल्ह्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील नामांकित जे खेळाडू आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे, असे सर्व जे नामांकित खेळाडू आहेत ते या भुवनंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे शनिवारचा आणि रविवारचा दिवस हा खूप चांगला या ठिकाणी आपल्याला क्रिकेट पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहिलं तर गाव टू गाव आणि ग्रामीण यांच्या मॅचेस या ठिकाणी पाहिल्यात. उद्या आणि परवा आपण पाहिलं तर गाव टू गाव आणि अंतिम दिवशी या ठिकाणी ओपनचा लॉट हा मात्र पाहायला मिळणार आहेत. ज्यांना आपण सातत्यानं यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो ते सर्व दिग्गज खेळाडू हे मात्र भुवनंगच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर येणारे 12 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक क्रमांक 2 घेऊन येतोय मंथन.
ज्याला खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जी रिसेंटली स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मिळाला तोच मंथन आपण पाहतोय. पहिलाच चेंडू या ठिकाणी मात्र बीड येतोय आणि या सामन्यामध्ये मयुरेश आपण पाहिलं तर मंथन हा मात्र रंग भरण्याचं काम करतोय. आता मात्र येणारी 11 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे आत्ता सांगणं फार कठीण आहे. काही रसिक प्रेक्षकांना जरी वाटलं असलं की या ठिकाणी नवतरुण खानाव संघ विजय होईल की काय, परंतु मैदानातून अजून सामना मात्र संपलेला नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र सूरज गोंधळी बॅक टू दी पॅव्हलियन. कम ऑन डीजे. संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय आपण लगेचच या ठिकाणी येऊन उभं राहायचं आहे, कारण यातून जिंकणारा संघ आहे. या संघादरम्यान आपली क्वालिफाय राऊंडचा तो सामना असणार आहे. जो जिंकणार आहे तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र मात्र होणार आहे. तर वळूयात आपण मैदानाच्या दिशेने. या मॅचमध्ये टर्न आलेला आहे. या मॅचमध्ये मी खऱ्या अर्थानं त्या मंथन शेळकेला का ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिळालं किंवा त्याच वेळेला कमी वयामध्ये त्याच्यामधली असलेली गुणवत्ता किंवा जे कौशल्य आहे ते आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण आपण आता समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. पहिले दोनही चेंडू मात्र निर्धाव काढल्यानंतर संपूर्ण जबाबदारी असणार आहे ती म्हणजे या दोनही फलंदाजांच्या खांद्यावरती. साहिल शिंगरूचा आपण विचार केला तर मित्रांनो, एका चेंडू मागे षटकाराची गरज असताना ज्याने बऱ्याच वेळेला नवतरुण खानाव संघाला जिंकवलेले आहे. आता मात्र त्या प्रकारची या ठिकाणी गरज नाही आहे, परंतु डबल आणि सिंगलवरती कॉन्सन्ट्रेशन सुद्धा करावं लागेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि हा मात्र झेल तर सुटलेला आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आणि 2 धाबीच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या ही 16 लागते धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी 5 धावेची गरज असणार आहे. अजून सुद्धा या ठिकाणी मॅच मित्रांनो सोडायची नाहीये, कारण मी स्वतः एक असा सामना पाहिला, त्या सामन्यामध्ये 17 चेंडू मागे 2 धावा दिल्या नव्हत्या. हे सुद्धा क्रिकेटमधला एक इतिहास आहे. त्याच्यामुळे शेवटल्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज द्या तरच आपला विजय होऊ शकेल. 5 धावेची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कार्पेट सहारे चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 17 लागते धावफलकावरती आणि अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी 4 धावेची गरज आहे. या षटकातील अजून शेवटले 1 चेंडू मात्र शिल्लक आहेत, म्हणजेच 7 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. नवतरुण खानाव संघाचा आज जबरदस्त परफॉर्मन्स, परंतु त्याच वेळेला भोनंग संघामध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग आहे, खूप चांगली या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, रनआउटची संधी, परंतु आपण आज पाहिलं ना तर भोनंग संघाची फिल्डिंग या सामन्यामध्ये काही अंशी खराब झालेली आहे. कारण बऱ्याच वेळेला या ठिकाणी रनआउट घेण्याचे चान्सेस होते, परंतु ते कुठेतरी सक्सेसफुल झाले नाही आहेत आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटवर संघ मात्र गेलेला आहे. तर आता येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना अजून सुद्धा मी तर म्हणेन हा सामना 50-50 आहे. 50% सामना खानावच्या बाजूने, 50% सामना भोनंगच्या बाजूनं. कारण असे कित्येक आपण जे सामने पाहतो ज्या सामन्यामध्ये 6 चेंडू मागे आपण 36 धावा सुद्धा पाहतो आणि 6 चेंडू मागे आपण पाहिलं ना तर एकही धाव पाहत नाही. हा क्रिकेट आहे मित्रांनो. त्याच्यामुळे येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना आपण पाहिलं तर गोलंदाज येतोय अनिकेत. या अनिकेतकडे मित्रांनो भरपूर वर्षांचा अनुभव आहे, किंबहुना अशा कित्येक साऱ्या मॅचेस त्याने आपल्या गोलंदाजीवरती काढलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा त्याच प्रकारचं चित्र आहे. येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची गरज असताना स्ट्राईकवरती एक टेक्निकल आणि क्लासिकल बॅट्समन आपण पाहतोय, विनय पाटील. अनिकेत आहे. 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. आपण पाहिलं तर फलंदाजावरती जणू काही आक्रमण केले की काय असं क्षेत्ररक्षण मात्र लावलेलं आहे.
यावेळेला बाट आपण पाहिलं ना तर कडा घेतलेली आहे आणि फलंदाज विनय पाटील बॅक टू दी पवलियन. कम ऑन डीजे. मयुरेश, या ठिकाणी काही जणांना वाटलं असेल की सामना नवतरुण खानावा अगदी सहज जिंकेल की काय, परंतु चित्र पूर्णपणे पलटलेलं आहे. कारण येणारे 5 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंड फलंदाज मनीष पाडेकर पुन्हा एकदा अगदी हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला, जरूर एक धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न करणार का? 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि आता मात्र तिसरीचा सुद्धा प्रयत्न करणार का? परंतु 2 धावेमध्ये समाधान आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. या मॅचमध्ये आता पूर्णपणे विजयाच्या दिशेनं वाटचाल ही नवतरुण खानावा संघाची झालेली आहे, परंतु अजून एक धाव मात्र काढावी लागेल कारण या स्पर्धेचा नियमच आहे कंपल्सरी चेसिंग. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहिलं तर मनीष पाडेकर. यावेळेला चुकी मात्र पाहायला मिळत आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर या ठिकाणी भोनंग संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण चांगला सहभाग घेतला, चांगले बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केलीत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सेकंड राऊंडमध्ये आपला पराभव जरी झाला असला तरी अजून भरपूर साऱ्या टुर्नामेंट येत असतात. तर नवतरुण खानावा संघाचा कॅप्टन लगेच आपण यायचं कारण थोडंसं या ठिकाणी बॅड लॅटचा सामना करावा लागेल. तर प्लीज या ठिकाणी लगेच आपण लगेच सामना खेळवणार आहोत. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकर ठरतोय साहिल शिंगरूत. चला ना लगेच दोनही संघांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपण लगेच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेऊन सामना किती ओव्हरचा? तर 3 ओव्हरचा सामना आपण खेळवणार आहोत आणि लगेच आपण नाणेफेकीचा कौल करतोय. अर्थात भुवनेश्वर रोहा अर्थात रोहा तालुक्यातून हा संघ आहे आणि त्याच्या समवेत अलिबाग तालुक्यातील संघ आहे. आदरणीय जयवंत शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल मात्र करत आहेत आणि नाणेफेकीचा कौल हा नवतरुण खानावा संघाकडे जात आहे. समोरचा संघ सुद्धा खूप चांगला आहे, त्यांची बॅटिंग बॉलिंग बघितलेली आहेत. तर जास्त मी विचारत नाहीये, आपला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि भुवनेश्वर 11 अर्थात रोहा संघाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी पाहतोय अर्थात साहिल शिंगरूत याला या ठिकाणी तर आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय जयवंतजी शेळके यांच्या माध्यमातून साहिल शिंगरूत ज्याने उत्कृष्ट खेळ केला, बॅटिंग करत असताना 10 धावेचं योगदान आणि बॉलिंग करत असताना ज्याने 2 विकेट घेतल्या आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे आणि आपला संघ हा मात्र क्वालिफाय राऊंडसाठी पोहोचवलेला आहे. तर वेल्डन साहिल असंच मात्र काम करत राहा आणि आपल्या खानाव गावाचं नाव हे संपूर्ण अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये करत राहा. तर ओव्हर टू कॉम्बॉक्स.
हा कॅच पकडण्याच्या नादामध्ये होता, परंतु बऱ्याच दिवसाचा सराव नसल्यामुळे त्याची कॅच सुद्धा सुटलेली आहे. शेतामध्ये भेगा आहेत म्हणून त्याची कॅच सुटलेली आहे. पहिल्याच चेंडूवरती आगाज करतोय, षटकाराने सुरुवात करतोय तो म्हणजे निकेत मुंडे. गोलंदाज आकाश गुड्ड्या. पहिला दुसरा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स फॉर डीजे. तुषार कांबळे नॉन स्ट्राईक वर उभा आहे. आकाशाला लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारून चांगली धावसंख्या उभारतोय तो म्हणजे निकेत मुंडे. पुन्हा आकाश एक हलक्या हाताने चेंडू काढला. काकणी प्रकाशच्या वरून जातोय चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. केवळ 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर. खरोखरच खूप महागड षटक निश्चितच म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूंवरती 12 धावा खर्च करतोय तो म्हणजे आकाश गुड्ड्या. सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे. समोर असं सुंदर असं शेताळीचं मैदान आहे. शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न आणि पंच प्रसाद यांच्याकडून अवांतरचा इशारा येतोय. वाईट चेंडू दिलेला आहे पंचांनी. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक भर पडतंय. पुन्हा एकदा चेंडूवरती नाराज असणारा आकाश गुड्या 10 नंबरची जर्सी घालून. शॉर्ट पिच चेंडू आता मात्र खूपच बाहेर असणारा चेंडू. पंचांच्या नजरेतून शिकवत नाही चेंडू. अवांतरचा इशारा येतोय. हा सुद्धा वाईट चेंडू. लागोपाठ 2 चेंडू वाईट पडतायत आणि या 2 चेंडू खराब चेंडूवर धांगाची धावसंख्या वाढत चालली आहे. ती म्हणजे बिनबाद 14. पुन्हा एकदा आकाश तयार. आपला षटकला पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पूल करतोय पुन्हा एकदा निकेत मुंडे. हा सुद्धा 1 बाउन्स फॉर डीजे. बादशाह चित्रपटातील शाहरुख खान वरती चित्रित झालेलं हे गाणं सुंदर असं गाणं झालं डीजे मास्टर यांनी. कारण बादशाह सारखा आता एकदम धावून आलेला आहे तो म्हणजे हा निकेत मुंडे भुवनेश्वर रोहा संघाकडून. पुन्हा आकाशचा पुढचा चेंडू हा सुद्धा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू स्विंग होतोय. आउटकट पडलेला चेंडू. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय आकाश. षटकातल्या 5व्या चेंडूवरती. षटकाचा शेवटचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा करेल निकेत मुंडेसाठी. आता मात्र निकेतने पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे. चेंडू फाईन लेग सीमा पार. षटकार. खरोखरच आमचे डीजे मास्टर सांगतात कि अलीबाग से आया है लेकिन ये भुवनेश्वर रोहा से आया है निकेत मुंडे और टूट पड़ा है आकाश गोंधली के ऊपर. अरे तिकडे ते स्वयंसेवक बसलेले आहेत त्यांनी जरा बॉल आणून द्या. तिकडे पडद्याच्या मागे बसलेत बघा आपली. चेतन जरा बॉल पण आणून द्या पटापट. साहिल शिंगरूत जो मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मार्करी ठरला होता असा साहिल शिंगरूत कमबॅक करेल का खोणा संघासाठी. चेंडू लोअर फुलटॉस चेंडू कव्हरच्या वरून जातोय. 1 धावेची भर. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. आता मात्र रनआउटच्या स्वरूपात. रनआउट म्हणजे निश्चितच आत्महत्या म्हणावी लागेल. आमचे विनायक भोईरे म्हणायचे की ही निश्चितच आत्महत्या शॉट आहे. कारण
स्वतःच्या चुकीमुळे एक्स्ट्रा बॅट्समन पण पाठवा अजून भुवनेश्वर संघ, अजून त्याच्या पुढचा बॅट्समन त्याच्या सोबतच पाठवा. ओमकार तवटे भुवनेश्वर संघ याचा पुढचा फलंदाज पाठवा. येऊ दे, जाऊ द्या. ओमकार तवटे. बाद होणारा फलंदाज तुषार, एक धाव काढून बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज ओमकार तवटे. निश्चितच संघाची धावसंख्या मात्र चांगल्या स्थितीत असणार आहे, कारण निकेत मुंडे हा एकदम हवी झाला होता. तो म्हणजे आकाश गोंधळीवरती गुड्ड्यावरती चांगल्या गोलंदाजावरती प्रहार केला होता आणि हा एक फुल ओरपीट चेंडू, सामना व्यवस्थित करता आला नाही आणि हा सुद्धा शून्यावर बाद. आमचा छोटा कांचा गाणी लागले की नाचासाठी येतोय. जरा लवकर घ्यायचा आहे भुवनेश्वर संघ, कारण अंधाराचा फायदा त्यांना सुद्धा होणार नाही असा नवीन आलेला फलंदाज प्रथमेश पाटणकर, 11 नंबरची जर्सी. परंतु स्ट्राईकवर आहे तो म्हणजे निकेत मुंडे, जो आज हावी झाला होता पूर्णपणे आकाश गोंधलीवरती. चांगलं कमबॅक करतोय तो म्हणजे गोलंदाज साहिल शिंगरूत. 3 चेंडूंवरती केवळ 2 धावा खर्च करतोय. एक रनआउटची विकेट, एक कॅच आउटची विकेट. निश्चितच चांगलं कमबॅक करून देतोय खनाव संघासाठी. नवतरुण खनाव संघ एक चांगला बलाढ्य संघ आहे, कारण 1.5 लाखाच्या टुर्नामेंटमध्ये हा संघ सुद्धा एका क्रमांकाचा मानकरी झाला होता. आता सुरेख क्षेत्ररक्षण निश्चितच, कारण आकाश गुड्ड्या त्या ठिकाणी आहे, मनीष पाटील तिथे आहे. एकच धाव मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या चेंडूवरती थांबून राहिला आणि पुन्हा एकदा निकेत मुंडे. निकेतची फलंदाजी बघून निश्चितच रजत मुंडेची आठवण होत आहे. हा सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू. आता मात्र हा वाईट प्लस बाय अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळत आहेत, त्या म्हणजे भुवनेश्वर रोहा संघासाठी. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होत आहे ती म्हणजे 2 बाद 29. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे आकाश गोंधळे याने दुसरं षटक. आता मात्र स्लोअर वन चेंडू पूल करतोय. हे सुद्धा शिल्लक क्षेत्ररक्षण, केवळ एका धावीवरती समाधान मानावं लागेल, ते म्हणजे प्रथमेश याला. आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय तो म्हणजे साहिल शिंगरूत. एक खराब चेंडू टाकला होता आणि एक्स्ट्राची 1 धाव आली. पुन्हा एकदा साहिल शिंगरूत तयार, राईट आर्मवर ओव्हर द विकेट मारा करतोय. हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर सुद्धा 1 धाव. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती म्हणजे 2 बाद 31. शेवटचं षटक निश्चितच विनय पाटीलच्या हातामध्ये असणार आहे. सामना एक चांगला रंगतदार स्थितीमध्ये सामना निश्चितच पाहायला मिळेल, कारण बक्षीस पात्र सामना आहे, क्वालिफायरचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो निश्चितच 11,000चा मानकरी या ठिकाणी होणार आहे. कमीत कमी 11,000, 33,000 सुद्धा होऊ शकतो. पुन्हा एकदा नवीन आलेला गोलंदाज. आता मात्र फ्लायटेड डिलिव्हरी, 1 बाउन्स हातामध्ये लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या ठिकाणी निश्चितच धावबादचा चान्स, परंतु चेंडू कीपर सूरज गोंधळी यांच्या वरून जातोय. सूरज गोंधळी यांचा आता फिटनेस निश्चितच कमी पडत असणार आहे, कारण पोटाचा नगारा भरपूरच वाढलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये अजून सुद्धा कायम आहे तोच जलवा, तोच जोश घेऊन आज क्रिकेटमध्ये उतरतोय. तो म्हणजे सूरज गोंधळी, कीपरच्या भूमिकेमध्ये असणारा. हा एक धीम्या गतीचा चेंडू. आता जोरकस अपील आहे. आता ज्याच्या फिटनेसचा उल्लेख केला होता, परंतु फिटनेस काय आहे तो या किपिंगवरती निश्चितच पाहायला मिळेल आहे प्रेक्षकांना. सर्व प्रेक्षकांनी पाहिला असेल
की जरी पोटाचा नगारा वाढला असला तरी फिटनेस मात्र कायम आहे. क्रिकेटवरती असणारं प्रेम त्याचं अजून सुद्धा शाबूत आहे. आणि हा सुद्धा एक जोरकस फटका मारण्याच्या मैदानात आणि हा धावबाद. प्रथमेश हा धावबाद होतोय. तिसऱ्या चेंडूवरती एक रनआउटची विकेट मिळत आहे. भुवनेश्वर रोहा संघ, आपण जर मैदानामध्ये आलात तर निश्चितच पॅनल्टी सामोरे जावं लागेल. शुभम पाटणकर नवीन आलेला फलंदाज. आता मात्र निकेत मुंडे हा नॉन स्ट्राईकवर आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू, शेवटच्या 2 चेंडूचा सामना आहे, कारण एक शेवटचा चेंडू तरी निकेत मुंडे खेळावं. 33 धावा होत आहेत आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये 22 धावा निघून सुद्धा पुढच्या 2 षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत त्या नवतरुण खानाव संघाने. आता मात्र हा झेल. नवीन आलेला फलंदाज सूरज कोळी हा एक कार्पेटच्या आधाराने चेंडू खेळून काढतो. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी निश्चितच 2 धावा, तिसरी धाव धावण्याचा प्रयत्न आणि आता मात्र हा धाव बाद. निकेत मुंडे हा बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. अनिलजी शेळके, आपण आज संपूर्ण दिवसामध्ये माझ्या समवेत समालोचन केलेलं आहात आणि त्याच्याच बरोबर आदरणीय राकेशजी झावरे यांनी सुद्धा आज संपूर्ण दिवसामध्ये मला चांगली साथ दिली. या दोनही समालोचकांचं मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करत आहे. आणि आज आपण पाहतोय DJ मास्टर यांच्या माध्यमातून शिमग्याची गाणी वाजवत आहेत, होळीची आणि धुळीवंदन. आणि खऱ्या अर्थानं हे दोनही सण जर पाहिले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं पद्धतीनं तो सण साजरा केला जातो, अर्थात होळी आणि आजचा धुळीवंदन. आणि नक्कीच आज ही एक मोठी स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा अंतिम टप्प्या म्हणजेच पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. एक सत्र मात्र बाकी आहे. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी निर्धारित 3 षटकांमध्ये भुवनेश्वर रोहा निशांक शेळके, आपण लगेचच आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. निशांक शेळके, तर निर्धारित 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना रोहा संघानं या ठिकाणी 35 धावा पूर्ण केल्या, तर 36 धावेंचं टार्गेट. तर 36 धावेंचं टार्गेट म्हणजे प्रति षटकाचा आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी ही नवतरुण खानाव संघाला ठेवायची आहे. नवतरुण खानाव संघाला विनंती करतोय, आपला एक्स्ट्रा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये लगेच पाठवायचा आहे, कारण आपल्यालाच त्याचा मात्र परिणाम भोगावा लागेल, कारण बॅड लाईनचा सामना करावा लागेल. तर एक्स्ट्रा फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. तर वळूयात या मैदानाच्या दिशेनं मित्रांनो. अगदी संपूर्ण दिवसामध्ये रोहा संघाचा खेळ बहरत गेलेला आहे आणि त्याच वेळेला नवतरुण खानाव संघाने सुद्धा आज संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली. आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी भुवनेश्वर रोहा या संघाविरुद्ध खेळत असताना निर्धारित 3 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. युवा पिढी भोनंग आयोजित कैलासवासी श्री परशुराम नथू पाटील व कैलासवासी कुमारी असावरी परशुराम पाटील तर स्ट्राईक एंड आपण पाहिलं तर आकाश गोंधळी, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज साहिल शिंगरूत. हे दोनही फलंदाज जर अंतिम क्षणापर्यंत थांबले ना तर ही मॅच अगदी कमी ओव्हरमध्ये सुद्धा संपवण्याची ताकद किंवा कपॅसिटी आहे. परंतु त्याच वेळेला रोहा संघामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी आहे. अगदी 15 ते 20 धावा या ठिकाणी पावलांचा रनअप गोलंदाज या ठिकाणी सूरज कोहली. पहिलाच चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन कार्पेट सहारे घेऊन काढलेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जरूर आणि दुसरी धाव सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेली आहे. आणि पहिल्या दिवसाने चेंडूवरती आपण पाहिलं तर धावेचा श्री गणेशा केलेला आहे.
रोहा विभागातील रोहा पंचक्रोशीमधील रोहा तालुक्यातील एक नामवंत संघ आणि त्याच्या विरुद्ध खेळत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. आपल्या स्वतःचं खातं ओपन केलेलं आहे आपल्या संघाचं देखील. आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर या ठिकाणी तब्बल 36 धाव्यांची गरज असताना पहिल्या 2 धावा तर मात्र धावफलकावरती आलेली आहेत. सूरज कोळी षटक क्रमांक पहिलं, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप, लिग ग्लान्स स्वरूपाचा फटका चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का, परंतु आपण पाहिलं तर 2 धावेमध्ये समाधान, चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि 2 धावेमध्ये आता समाधान म्हणावं लागते. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि आपण जर या मैदानाच्या इथून जर सूर्याकडे पाहिलं तर एक सुंदर असा सनसेट आपण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाहू शकाल. आणि त्याच्यामध्ये वसलेलं हे मैदान आणि या मैदानावरती क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचं महायुद्ध, चेंडूफळीचं युद्ध. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफील्डला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय फिल्डिंग करतोय. 12 धाव्यांची सरासरी ठेवायची आहे नवतरुण खानाव संघाला. त्या अनुषंगानं मात्र खेळ करावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर या ठिकाणी चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमागे 5 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. दोनही फलंदाज खूप चांगले आहेत, परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काही चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या 3 चेंडूमागे फक्त 5 धावा खर्च करतोय. अजूनही येणारे 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु अर्थात मिडल वरून चेंडू सरळ लेग स्टंपला या ठिकाणी मिस करत होता. पंचांकडे जोरदार अपील, परंतु आमचे पंच सुद्धा तितकेच अनुभवी आहेत. अर्थात प्रणय शेळके, तर नक्कीच कौतुक करावं लागेल. तर संपूर्ण दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेत खूप चांगलं योगदान राजदीप असतील, त्याच वेळेला प्रणय असतील किंवा अन्य कोणतेही पंच असतील, त्यांचा मी आभार व्यक्त करत आहे. खूप महत्त्वाची भूमिका आपण पार पडत आहात. तर अजूनही या षटकात येणारे अर्थात 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, काय फटका मारलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. कम ऑन डीजे. स्वीपचा किंग जरी म्हटलं ना तरी काय हरकत नाहीये, किंवा स्विच हिट मारण्यामध्ये सातत्यानं त्याला यश येत असतं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. एक षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर या ठिकाणी 12 धावा, म्हणजे पहिल्या षटकाची जी सरासरी आहे ती आत्तापर्यंत आलेली आहे. आणि अजूनही या षटकातील शेवटला 1 चेंडू शिल्लक आहेत. याच खेळाडूने मित्रांनो उमटेमध्ये 5 चेंडू मागे 5 षटकार लगवण्याचा विक्रम हा आकाश गोंदलीच्या नावावरती आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र सोडलेला आहे. टेक कॅचेस विन द मॅचेस. परंतु अशा प्रकारचे आपण झेल सोडलेत ना, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो एक छोटीशी जी चुकी असते ना, ती चुकी मात्र पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला नेऊ शकते. कारण ज्याने आपल्या स्वतःच्या फलंदाजीवरती असे कित्येक मॅचेस नवतरुण खानाव संघाला विजय करून दिलेले आहेत, किंबहुना अगदी शेवटल्या क्षणापर्यंत ज्याच्या माध्यमातून तडाके बंद फलंदाजी होत असते आणि अशा फलंदाजाला आपण सुवर्ण संधी दिलेली आहात. तर एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 लागते धावफलकावरती. म्हणजेच आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. अजूनही मी तर म्हणेन सामना दोनही संघांकडे जाऊ शकतो, कारण दोन्ही संघांमध्ये तितके चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत आणि त्याच वेळेला दोन्ही संघांकडे चांगलं प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये कोण जिंकणार, कारण जिंकणार आहे तो संघ या स्पर्धेमध्ये किमान 4थ्या क्रमांकाचा चषक आणि रुपये 11,111 हे मात्र घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे या मॅचमध्ये ही खूप सारी जी बक्षीस आहे ती पटकावण्याची संधी ही दोनही संघांकडे आहे. तर जयेश येतोय षटक क्रमांक 2 घेऊन, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 2. येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना, तर या ठिकाणी अगदी आपली जी पॉपिंग लाईन असते ना त्या क्रीजच्या बाहेर पूर्णपणे चेंडू होता आणि पंचांनी या ठिकाणी स्वैरी चेंडूचा इशारा आलेला आहे. धावसंख्येत अतिरिक्त 1 नेभर 1 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या ही पुढे सरसावणार आहे. 14 धावे धावफलकावरती आलेले आहेत. त्याच्यामुळे आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 22 धावेची गरज असताना नवतरुण खानाव संघाचे सर्व सपोर्टर आपण पाहतो या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेट सहारे चेंडू घेऊन काढला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि दुसरी धाव घेत असताना या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील, परंतु काय रनिंग करतोय फलंदाज. दोनही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण या ठिकाणी जर जो थ्रो आहे तो फ्लॅट असता किंवा
खूप स्पीडली गेला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु जबरदस्त रनिंग आणि या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या आत्तापर्यंत 16 लागते धावफलकावरती. तर येणारे 11 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या दिशेनं, त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जरूर केला परंतु 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. आपण पाहिलं तर सिद्धांत पाटील यांच्या माध्यमातून एक मोठी टुर्नामेंट आहे, मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अंतिम सत्र चालू आहे. सर्व नवीन आलेल्या क्रीडा रसिकांसाठी सुरू असणारा सामना नवतरुण खानाव विरुद्ध भुवनेश्वर रोहा या दोन्ही संघादरम्यान हे क्रिकेटचं द्वंद्व आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू वन बाउन्स. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एका धावेमध्ये समाधान मानावं लागते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 लागते धावफलकावरती. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावेची गरज. मॅच आपण पाहिलं ना तर खूप या मॅचमध्ये रंग भरले जात आहेत. या मॅचमध्ये गोलंदाज पूर्णपणे संघर्ष करत आहे. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न करणार का आणि एका धावेमध्ये समाधान, मिसफील्ड पाहायला मिळते आणि ज्या ठिकाणी फक्त एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालेलं आहे आणि 2 धावेच्या मदतीनं आतापर्यंत 21 धावा या धावफलकावरती येत आहेत. आपण समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. 8 चेंडू आणि 15 धावा. या मॅचमध्ये साहिल शिंगरूत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं ही मॅच मात्र नवतरुण खानाव संघाकडे घेऊन जाण्याची क्षमता आहे. यावेळेला मोठा फटका, चेंडू जाणार का बाहेर आणि आताच म्हणालो की जोपर्यंत साहिल शिंगरूत आहे तोपर्यंत मॅच ही नवतरुण खानाव संघाकडे आहे. कमॉन डीजे. शेवटल्या ओव्हरमध्ये ज्याचा जो स्ट्राईक रेट आहे तो मात्र वाढत जातो, तो साहिल शिंगरूत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु कार्पेट सहारे चेंडू. पुन्हा एकदा पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आत्तापर्यंत ही अर्थात 29 लागते धावफलकावरती. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. मित्रांनो, असं समीकरण आलं की मला एकच इंटरनॅशनलमधील मॅच आठवते, अर्थात तो हिरो कप होता आणि भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकाशी ती मॅच होती. 6 चेंडू मागे 6 धावेची गरज असताना अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याला ते षटक देण्यात आलं होतं आणि त्या धावा त्याने दिल्या नव्हत्या. हा सुद्धा एक इतिहास आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आणि तेच चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय निशांत वाघमारे या ठिकाणी आलेले आहेत. सकाळी सुद्धा मी म्हणालो होतो की निशांत वाघमारे अर्थात मैदानामध्ये आहे. आमच्या यूट्यूबमध्ये सुद्धा एक निशांत पाटील आहे आणि समालोचक सुद्धा निशांत पाटील आहे. तर आज निशांतची नावं मात्र आपण पाहतो या ठिकाणी तिघांची पाहायला मिळत आहेत. तर वळूयात मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. स्ट्राईक रेटला सलामीचा फलंदाज अजूनही या ठिकाणी तैनात आहे, तो म्हणजेच आकाश गोंधळी. पहिलाच चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी निशांत वाघमारेचा खूप चांगलं कौतुक करावं लागेल, कारण अशा वेळेला अशा ऐन टायमाला निर्धाव चेंडू काढणं हे फार कठीण असतं. परंतु त्याच वेळेला आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली गुणवत्ता किंवा आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडे घेऊन चेंडू सरळ जातोय शॉर्ट थर्डमॅनमध्ये आणि एकच धाव फक्त मिळणार आहे. येणारे 4 चेंडू आणि 6 धावेची गरज आणि आता मात्र स्ट्राईक एंडला पुन्हा आपण पाहतोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट अर्थात साहिल शिंगरूत. कारण मित्रांनो, बऱ्याच वेळेला एका चेंडूमागे 6 धावा, 2 चेंडूमध्ये 6 धावा अशा कित्येक समीकरणं त्याच्या आयुष्यामध्ये आलेली आहेत आणि ती त्यांनी पूर्णसुद्धा केलेली आहेत. परंतु त्याच वेळेला अनिलजी शेळके या ठिकाणी गोलंदाजसुद्धा विचार करावा लागेल. खूप चांगला गोलंदाज आहे, ज्याच्याकडे चांगलं गुणवत्ता आहे, चांगलं वैशिष्ट्य त्या ठिकाणी कौशल्य आहे. तर येणारे आता 4 चेंडू आणि 6 धावेची गरज.
हा चेंडू आपण पाहिलात ना तर पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा मात्र इशारा आलेला आहे आणि असं म्हटलं तर की उघडा डोळे बघा नीट आता आलेला आहे फ्री हिट. तो फ्री हिट आता मात्र फलंदाजाकडे आहे. चांगली संधी आहे. आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावा या मॅचमध्ये अजून पाहिलं ना तर जणू काही फायनलचा सामना आहे की काय असं चित्र मात्र पाहायला मिळत आहे. येणारे 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. फ्री हिटचा फायदा आहे. साहिल शिंगरूतकडे उठवणार का यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र आपण पाहिलं ना तर यष्टीरक्षक थोडंसं चुकी करतोय आणि चेंडू सरळ जातोय. अर्थात आपण पाहिलं तर चौकारच्या दिशेनं आणि आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. मित्र हो अजूनही मी सांगत आहे मॅच अजून संपलेली नाहीये, कारण ही मॅच संपलेली नाही, कारण याचा अर्थ अजून 3ही चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडू मग 1 धावेची गरज असताना आता मात्र गोलंदाजाची पूर्णपणे कसरत असणार आहे. गोलंदाजी खऱ्या अर्थानं अग्निपरीक्षा असणार आहे आणि त्याच वेळेला आपल्या संघाला जर या ठिकाणी जिंकवायचं असेल तर 3ही चेंडू हे सटीक लाईन आणि लेंथवरती मात्र टाकावे लागतील. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्ट्राईकिंगला फलंदाज साहिल शिंगरूत. या मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर आता खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. खूप सारे किस्से पाहायला मिळत आहेत. साहिल शिंगरूत बॅक. थँक्यू मित्र हो. सर्वांनी एकदा जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत, कारण 2 चेंडू आणि 1 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे. 4 चेंडू मागे 1 धावेची गरज असताना या गोलंदाजाने शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणार हेच आपल्या मनामध्ये मानस केलेलं आहे आणि आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. अगदी फायनलचा सामना जणू काही आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सूरज गोंधळी. यावेळेला मात्र लेगलान स्वरूपाचा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. जल्लोष होतोय नवतरुण खानाव संघामध्ये. आतमध्ये कोणीही यायचं नाहीये. येऊ शकता.